नमस्कार मित्रांनो. दूध व्यवसाय करत असताना दूध व्यवसायामध्ये पेशन्स ठेवणं हे फार गरजेचं आहे मित्रांनो. कारण ह्या व्यवसायामध्ये तुम्ही आज व्यवसाय चालू केला आणि उद्या लगेच प्रॉफिट दिसते असा हा व्यवसाय नाही. कमीत कमी 3 वर्ष मित्रांनो ह्यामध्ये प्रॉफिट हे दिसत नाही किंवा राहत नाही. कारण तुम्ही तुमच्या गोट्यामध्ये एखादी पाडी किंवा एका कालवडीची गाय तयार केली किंवा एखादी खरेदी करून आणलेली गायचं पूर्ण गाय ती नील व्हायला तुम्हाला त्या गायीपासून पूर्ण जे तुम्ही गायवरती खर्च केला हे नील व्हायला कमीत कमी 3 वर्ष लागते मित्रांनो. जर तुमच्याकडे ती गाय 20 लिटर दूध देत असेल तर त्या 20 लिटरच्या गायच्या उत्पादनावरती कमीत कमी मित्रांनो एका लिटरला 22 रुपये हे उत्पादनावरती खर्च येतो. आणि आताच्या काळामध्ये जर 35 रुपये रेट जरी धरला मित्रांनो तर ती गाय 20 लिटर प्रमाणे जर म्हटलं तर एक वर्षाला 4,000 लिटर दूध देते. आणि पहिल्या 100 दिवसामध्ये कमीत कमी 2,000 लिटर दूध आणि राहिलेल्या 200 दिवसामध्ये कमीत कमी 2,000 असं 4,000 लिटरचं तिचं एक सर्कल असतं जे एक वर्षामध्ये कंप्लीट होतं. जर गायचं एक वर्षाला वेत झालं तर तुम्हाला त्या गायीला 3 वर्षामध्ये ती गाय नील होते मित्रांनो. कारण एका गायवरती तिच्या चाऱ्यावरती आणि तिच्या पशुखाद्यावरती कमीत कमी दिवसाला 380 रुपये पर्यंतचा एक खर्च येतो मित्रांनो. कारण बऱ्याच लोकांचं अशी मानसिकता झाली आहे की 10 दिवसाला नवीन वेलेल्या गाय आहे त्या 10 दिवसाला पेमेंट येते, ताण्या गायी असतात, पगार ही चांगली निघते आणि लोकांना त्यात प्रॉफिट राहिल्यासारखं वाटतं. पण त्याच्यावरचा उत्पादनावरचा खर्च हा काढाय शिका. ते प्रॉफिट सगळं हे तुमचं नसतं. कारण त्या दुधामागचे एका लिटर मागे कमीत कमी तुमचा 22 रुपये हा उत्पादनावरचा खर्च झालेला असतो मित्रांनो. आणि पहिले 3 ते 4 महिन्यामध्ये गाय विल्यापासून 90 ते 120 दिवसामध्ये जर गाय गाभण नाही गेली तर तिचे पुढचं सगळे संगोपनाचं हे तुमच्या खिशातून पैसे घालून त्या गायीचं संगोपन करावं लागतं. त्यामुळे गाय विल्यानंतर 90 ते 120 दिवसामध्ये हे गाभण गेली पाहिजे तर तुम्हाला ती 3 वर्षात गाय हे प्रॉफिट मध्ये राहते आणि तुम्हाला फायदा दिसायला चालू होतो. कारण ह्याच्यामध्ये जर तुम्ही जर दिवसाला 380 रुपये पर्यंत जर तिच्या चाऱ्यावरचा आणि पशुखाद्यावरचा जर इतका खर्च जात असेल तर तिचा वर्षाचा कमीत कमी एका गायीला 1,00,000 रुपये खर्च येतो मित्रांनो. त्या दुधाचे गायीचे पैसे दुधावरती पैसे 1,40,000 ते 1,30,000 बनतात मित्रांनो. तुमच्याकडे अशी कोणती तुमच्या गोट्यामध्ये मित्रांनो 20 लिटर पर्यंत गाय आणि तुम्ही तिच्यावरती दिवसाला चाऱ्या आणि पशुखाद्यावरती किती खर्च करताय मला मित्रांनो कमेंट करून सांगा. कारण तिच्या चाऱ्याचा खर्च वजावट केला असता कमीत कमी तुम्हाला त्या गायीचं प्रॉफिट हे दिसायला वर्षाला 20 ते 30 हजार रुपये हे नेट प्रॉफिट निघतं जर गाय एक वर्षाला वेच झालं तर. त्यामुळे कमीत कमी 3 वर्षामध्ये प्रॉफिट दिसत नाही मित्रांनो. त्यामुळे ह्यात पेशन्स ठेवायला शिका. चांगल्या जातीवान पाडी आणि चांगल्या गायी ह्या तुमच्या गोट्यामध्ये तयार करा जेणेकरून उत्पादनावरचा खर्च हा कमी होईल. धन्यवाद मित्रांनो.